आज आपण माती परीक्षण करणार आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही मायभूमीचं छोटं मशीन मित्रांनो, जे काही आपल्याला 30 मिनिटांमध्ये आपल्या मातीमध्ये काय कमतरता हे सांगणार आहे। या ठिकाणी ऑर्गॅनिक कार्बनचं किट आहे मित्रांनो, त्यानंतर NPKचं या ठिकाणी किट आहे आणि हे छोटं मशीन। याच्यामध्ये आपण जे काही सॉइल टेस्टिंगचं NPKचं किट आणि ऑर्गॅनिक कार्बनचं किट पूर्णपणे मिक्सचर केलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे काही मित्रांनो मिक्सचर केल्यानंतर आपण जे ह्या मशीनमध्ये टाकणार तुम्ही बघू शकता। या मशीनमध्ये आपल्याला ज्या टायमाला टाकल्यावर हे एक बटन दाबल्या आपल्याला लगेच चिडून प्रिंट निघणार आहे मित्रांनो। प्रिंट निघाल्यानंतर आपल्याला एक PDF आहे मित्रांनो, जे ॲप्लिकेशन त्या ॲप्लिकेशनवर आपल्याला सांगणार आहे। आजच्या रोजीला आपण केलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आणि ऑर्गॅनिक कार्बन। आपल्या जमिनीमध्ये फक्त नायट्रोजन आणि ऑर्गॅनिक कार्बन याची कमतरता आहे, ही आपल्याला मशीन फक्त 30 मिनिटांमध्ये सांगणार आहे। अशा प्रमाणात आपण आज रोजी माती परीक्षण केलेलं आहे आणि आपल्या मातीमध्ये काय कमतरता आहे आपल्याला या मशीनद्वारे कळलेलं आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण एक प्रयोगशील शेतकरी गणेश सत्यवान रणदिवे, राहणार तुंगत, तालुका पंढरपूर, हे दरवर्षी केळी करतात। नवनवीन प्रयोग असतात, आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊ। नमस्कार, मी गणेश सत्यवान रणदेवे। स्टेमब्रिज 199 गेले 2 वर्ष मी झालं वापरतोय। तर मला चांगला रिझल्ट ह्याच्यापासून मिळालेला आहे। स्टेमब्रिजचं वापरल्यामुळे झाडाला काळोखी, मुळी चांगली निघते, तसेच बॅक्टेरिया त्यात असल्यामुळे झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होती आणि रासायनिक जी खर्च जास्त होतो ती खर्च पाक कमी येतो स्टेमब्रिज वापरल्यामुळे। आणि अँटीव्हायरस आहे, ते अँटीव्हायरस झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि व्हायरसपासून झाडाची मुक्ती होते। किती वेळ आता अँटीव्हायरलचे हात झाले तुमचे? अँटीव्हायरसचे 3 हात झाले ते आपले ह्या रोपावर तुम्हाला व्हायरस कुठे दिसतो का? एक सुद्धा झाड दिसत नाही। बरं, तुम्ही समाधानी आहात का? समाधानी आहे मी। बायो 99 वापरल्यामुळे तुम्हाला कीटकनाशक, बुरशीनाशक सोबत फायदा झाला का? भरपूर फायदा झाला आहे ना। आपण कीटकनाशकात आपल्याला एकही फवारणी करायला लागली नाही, ह्याची फवारणी अँटीव्हायरसची घेतल्यामुळे। बरं, शेतकऱ्यांनी बायो 99 अँटीव्हायरस आणि शेक वापरलं पाहिजे, चांगला रिझल्ट आहे त्याचा। बरं, ही प्लॉट किती दिवस झाला लावून? हा 40 दिवसाचा प्लॉट आहे। बरं, पण तुम्ही रोप आल्यापासून कशाच्या फवारणी केल्या त्या? सुरुवातीला आपण रोप आल्यानंतर अँटीव्हायरसची एक फवारणी घेतलेली जागेवरती। हां, त्याच्यानंतर लागवड करताना स्टेमब्रिज शेक आणि बायो 99ची एक फवारणी घेतली आणि लागवड केली। आता तुम्ही समाधानी आहात का? हो, खूप समाधानी। धन्यवाद.